बघ बापू, 1500 रुपये देतोय, पण डायरीत नोंद नाही करत हा? शेठजी तुमच्यावर विश्वास आहे. धन्यवाद. ते सगळं ठीक आहे, पण हाच पैसा विश्वास उडवतो माणसाचा. हो ना, उपकार झाले तुमचे. बरोबर आहे की नाही? हो हो, मग होय होय. व्यवहारच माणसाला वाईट करतो की हो? माणूस थोडी वाईट असतो. आपल्या त्या बागुल भगतच्या घरवाल्यांचे नाव लिहिले का आपल्या लिस्ट? हो हो. आणि ते महालेच्या घर हो त्यांची पण लिहिली. झालं का? हो. आणि कोण उरले? सर्व झालं. हो झालं. त्यांना पण बोलावंच लागणार ना. हो हो, त्यांना पण बोलवा. आणि तुम्ही कुठली अजून 2 नावं सांगत होता? त्या दिवशी नाही का सांगत होते? जाऊ दे. हा, 1 2 एक भाजी झाली. कसली जुळवाजुळवी चालू आहे? ते तात्याच्या मुंडनाची जुळवाजुळवी चालू आहे ना. हो का? हो ना बाबू, किती जरी काटकसर केली ना तरी 8000 रुपये खर्च होतं. 8000? हो. जास्त आहे का? काहीतरी कमी करू का? तसं नाही रे, पण मग मुंडन करायचं की नाही करायचं? हे बघा ना बापू, याच्या मामाच्या घरची लोक, गावातली लोक बघा ना, आता 100-200 माणसं तर होऊनच जातील बघा. आणि एक बापू, गावात कुठलाही कार्यक्रम असला तर आपल्याला बोलवल्याशिवाय राहत नाही. हो ना. म्हणून आपल्यालाही सगळ्यांनाच बोलावं लागेल. बरोबर. हो, ते पण बरोबरच आहे म्हणा. देवा, गणित काय जुळत नाही. बापू, या घरात कधी गणित जुळलंय का? तवा आता जुळेल. अव गेल्या वर्षापासून बघते जाऊ बाई. अगं रंजना, आपल्या घरची परिस्थिती काय आहे माहित आहे ना तुला? एक काम कर, तात्याला आणि जनेर दादाला घेऊन देवळात जाऊन ये, जरा मन जरा हलकं पण होईल. दर्शन घे, म्हणजे डोकं शांत होईल तुझं. जाऊ दे, मला नाही जायचं तिकडे दर्शनाला. अहो तोंडावर बोलतात सगळी लोक, पण काय झालं का? झालं नाही ना? लोक बघून टोमणे मारतात, म्हणे दर्शनाला जा. माझा देव आहे माझ्या हृदयात, माझ्या घरात देव आहे, माझ्या दारात देव आहे. आई आशापुरी देवी आहे माझ्या पाठीशी. ज्यांच्या घरात देव नाही ना त्यांनी कुशल जावं दर्शनाला. ए गाडी दिली ठोकून. मग ये भुषा भुषा, इकडे ये, लवकर ये. बस बस. काय बोलतोस यार? बस. लय भारी बातमी आहे. काय? ए सांग ना, सांग ना. नामदेव मास्तरांच्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे. मग त्यात काय एवढं नवीन? नवीन नवीन म्हणजे काय? मुंबईची मुलगी आली आहे. काय सांगतोस? सॉलिड दिसतंय यार. सोड रे. अरे काय यार, आपल्याला थोडी बघणार आहे का? का नाही बघणार? भूषण राजवाडे इकॉनॉमिक्स. पण अजून थोडी झालो यार. अरे काय, अरे होशील ना आता, होशील. ए चला मग पटकन तयार होऊन जाऊया. कपडे घालून जाऊया. नमस्कार मास्तर. नमस्कार नमस्कार. अरे भूषण, आणि एवढी मुलं कशासाठी? आता हळदीचा कार्यक्रम आहे तर म्हटलं काहीतरी मदत करू, तर मदत करायला आलो सगळे. अरे वा, या वयात एवढे उच्च विचार. तेच ना, काही काम असेल तर सांगा आम्हाला, आम्ही मदत करू. अरे बरं झालं तुम्ही आलात. 2 दिवसापासून पाणी नाहीये घरात. जा बरं पाणी आण बरं. आणताय ना? हा हो, लगेच आणतो. घे घे हंडी घे. चल. ताप. हा हे लवकर लगेच पाणी आणतो. आम्ही बोल तर कुठे दिसल्याच नाही.
काय करायला लावतो आपण आणि काय करतो? हा चला लवकर. ही मावशी तर मागत लागली आहे. काय करायचं? हा बघ ना, चल लवकर कपडे बदलून येऊया. हा लवकर नशीब देवासारखी आली मुलं. नाहीतर कोण मदत करतं का या जमान्यात. हाय, मी भूषण. छान झाला ना कार्यक्रम? हो खूप मस्त, मज्जा आली. आधी कधी बघितलं नाही तुम्हाला? ऍक्च्युली सायलीची फ्रेंड उषा तिच्यासाठी आलेली इथे. अच्छा. तुम्ही काय करता? मी बी इकॉनॉमिक्स करतोय. वाटत नाही. वाटत नाही म्हणजे काय? अहो आम्ही गावाकडची पोरं, कपड्यावर जाऊ नका. आमचा एकच नारा, साधी राहणीमान पण उच्च विचार. वाह, मग काय करता तुम्ही? काही नाही, गावातच असतो. तुम्ही तुम्ही काय करता? मी TYBSc करते. अरे वा. पार्ट टाइम जॉबही करते आणि 15,000 पगारही आहे मला. 15,000? वा, छान. आणि आपल्याला ही गर्लफ्रेंड पाहिजे. तुमचं काय? तुम्ही काय करता? आता एवढं शिकलायत, तुम्ही म्हणताय तुम्ही एवढं शिक्षण घेतलंय, तर काहीतरी केलं पाहिजे ना तुमच्यासाठी किंवा घरच्यांसाठी. काहीतरी करा, शहराकडे या, जॉब बघा, विकास करा स्वतःचा. पक्का करीन मी काहीतरी घरच्यांसाठी. शहरात जाईन आणि नक्की काहीतरी करीन. गुड. तेव्हा भूषणला कळलं सिनेमा आणि वास्तव्य याच्यात किती फरक असतो तो. काय रे, कुठे गेला होतास? कुठे जाणार? अरे त्या नामदेव मास्तरकडे हळदीचा कार्यक्रम होता ना, तिथेच गेला होतास ना रे? हो, तिथेच गेलो होतो. तेव्हा मला कळलं जग किती मोठं आहे ते, आणि आपण इथेच मरतोय. काय काय म्हणतोस तू? ओ काका, तिकडे एक मुलगी होती, घरासाठी किती मेहनत करते ती. तिचा पगार माहितीये किती आहे? किती असेल? 1500, 2000, 2500, अजून किती असेल? 2000, 2500. मग काय? 15,000 रुपये. काय? 15,000? आणि ताई शिक्षण घेऊन पार्ट टाइम जॉब सुद्धा करते. अरे वा. नाही तर या घरात 1-1 रुपयासाठी तडजोड करावी लागते आम्हाला. म्हणजे तुला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगलं माहितीये ताई. ताई, मी ठरवलंय. काय? मी याच महिन्यात शहरात जाणार. अरे, जनार्दन काकांना घेऊन. हो, जायलाच हवं, नाहीतरी या गावात काय पडलंय. नाही, मी नाही येणार. तू गप्रे. सगळेच्या सगळे शहराकडे जाणार, मग इथं कसं होणार? काय नाही होणार भाऊजी. तो वशा बघा, आपल्या 2 मुलांना घेऊन गेलाच ना शहराकडे. काय झालं? घराची प्रगती झालीच ना त्यांच्या बायका सोनं घालून आमच्या नाकावर टिचून मिरवतात, टोमणे मारतात आम्हाला. अगं तुझी जेबीला काही हाड आहे की नाही? काय चालू आहे? काय ही शांतता? बापू बापू हे शहरात जात आहेत. काय शहरात? काय खेळ लावलाय तुम्ही? बापू, खेळ नाहीये हा.
वास्तव्य आहे. अरे तुम्ही जर का सर्व शहरामध्ये जायला निघाले तर या शेतीचं व्हायचं काय? जेव्हा बघावं तेव्हा जमीन 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 अशी कितीची जमीन आहे हो तुमची बापू? राब राब राबून 2 वेळेचं जेवण मिळत नाही घरात नीट या. बरोबर बोलते ती. ए गाबे काय बरोबर बोलते ती? आणि काय ग रंजना, कोण काय बोलत नाही तर तुझ्या जिभेचा पट्टा 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 चालूच आहे. जे पण बोलते ना ताई ते एकदम खरंच बोलते मी. रंजना, पै पै जमा करून मी हा संसार उभा केलाय. विचारत्या जनाला, विचारत्या त्र्यंबकला. अरे बाबांनो, जी जमीन आहे ती वाचवावी. मी तर हिंमत हारलोय. मी तर तुमच्या हिमतीवर उभा आहे. अरे तुम्ही जर का साथ सोडली तर कसं व्हायचं रे? अरे कोणासाठी जगतो मी? काही नाही बापू, वहिनी यांना जायचं तर जाऊ दे तिकडे. आम्ही दोघं भाऊ मरू इथे. अरे बाबा ऐक रे जरा, नको जाऊ शहरात. शहरात जाऊ नकोस रे. ताई काय ठेवलंय तरी या गावात? मी जाणार म्हणजे जाणार. भूषण, अरे देवा.